मंगळवेढा ही संतांची भूमी मानली जाते आणि या भूमीतून आपण जर पाहिलं तर एकेकाळी येथील संत दामाजी पंतांनी दुष्काळाच्या काळात या ठिकाणी इथल्या जनतेला धान्याची कोठारे रिकामी केली होती. आज आपण मंगळवेढा तालुक्यातील गोनेवाडी या गावात आलेलो आहोत आणि येथील एका रिटायर मेजरने चक्क गावासाठी पाणी देण्याचा कार्यक्रम किंवा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. या ठिकाणी दररोज ते जवळपास 5 ते 7 टँकरने या गावाला पाणी पुरवठा करण्याचं काम करतात. मंगळवेढा या भूमी सध्या दामाजी पंताने जे कार्य केलं होतं त्याचाच कुठेतरी या ठिकाणी आपल्याला त्यांचं छोटंसं काम या गावातून होताना आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासोबत हे रिटायर मेजर आहेत. तर काय सांगाल मेजर, काय नाव आहे आणि हे जे कार्य सुरू केलं तर त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे? मी सत्यवान गरांडे मेजर. ॲक्च्युली मी आर्मीमधून होतो, त्याच्यामुळं मला ही पहिल्यापासून आवड आहे की लोकांची सेवा करावी, गावाची सेवा करावी, देशाची सेवा करावी. गावामध्ये आल्यानंतर रिटायर झाल्यानंतर मला असं वाटलं गावातल्या लोकांची एवढी पाण्याची टंचाई आहे तर त्याच्याविषयी आपल्याला काय करता येईल का. तर त्यामुळं मी एक ट्रॅक्टर आणि टँकर घेतला विकत आणि आपलं पाणी थोडं विकत घेऊन लोकांना पुरेसं पाणी देतो आहे आणि लोकांचा तेवढाच प्रतिसाद भेटतो. त्याच्यामुळे मलाही बरं वाटतं की बाबा की आपण एक चांगलं काम करायला लागलो गावासाठी. एवढंच बस. काय अजून काही माझ्याकडून जे होता येईल तेवढं मी करत राहणार आहे गावासाठी. जेवढं जे लोकांना गरज पडते ते 100% मी पूर्ण करणार आहे. परंतु मेजर, आपण आता सुट्टीला देखील गावाकडे येत असताल त्यावेळेस गावच्या पाण्याची स्थिती कशी असायची? पाण्याची स्थिती कायम तशीच आहे, पण कसं आहे आता ते तेवढ्या टाईममध्ये महिना किंवा 15 दिवस आम्हाला सुट्टी भेटायची. येण्या जाण्यामध्ये 10 दिवस जायचे आणि 5-10 दिवस राहिल्यामुळे तेवढ्यामध्ये काय करता यायचं नाही. असं वाटायचं की यार आपण काय करालो आणि 5 दिवसात माघारी जाणार, त्याच्यामुळे आपण अधूर काम सोडून जावं लागतंय. त्याच्यामुळे म्हणलं आपण एकदा परमनंटली आल्यानंतर आपण काहीतरी गावासाठी आपण करूया. पण हे करत असताना याचं जे आर्थिक नियोजन आहे, टँकर घ्यायचं असेल, ट्रॅक्टर असेल, तर त्याचं कसं नियोजन केलं? ते रिटायर झाल्यानंतर थोडेफार पैसे भेटले, त्याच्यातून मी आपलं फंड वगैरे त्यातनं पैसे काढून मी टँकर आणि ट्रॅक्टर घेतला आहे. आणि राहिला विषय पाण्याचा वगैरे तो ते 250 रुपये पर टँकरमुळे 1500 रुपये खर्च येतो मला. ते पेन्शनमधून थोडे काही आणि थोडे घरातले काटकसर करून घर खर्चातून काही पैसे वाचवतो आणि थोडा आपला छोटा मोठा व्यवसाय त्यातून काही पैसे करून मी पाण्याचं नियोजन पूर्ण गावाला करून देतो. दररोज किती टँकर जातात आणि मग किती हजारो लिटर या ठिकाणी या गावात पाणी वाटप होतं? सर्वसाधारण 6 टँकर रोजचे माझे आहेतच. कोशिश करतोय मी 7वा टँकर पडेल, सगळ्यांना लोकांना पाणी पूर्ण होईल. तर ती 6 टँकर म्हणजे माझी 7,500 लिटरचा एक टँकर आहे. त्याच्या हिशोबाने 35,000 ते 40,000 लिटर मी पाणी रोज गावाला देतो. आपण मोठी देशसेवा करून या ठिकाणी या गावात आलात. गावाचं दुःख समजून या ठिकाणी आता पाणी वाटप करताय या लोकांना. आणि मग आता घरच्यांची कसा प्रतिसाद आहे? आपले पत्नी असेल, मुले असेल, तर त्यांचं काय मत आहे? प्रतिसाद चांगला आहे, गावाचाही चांगला आहे, मुलांचा पत्नीचा चांगला आहे. कारण मी एक चांगलं काम गावासाठी करतोय. चुकीचं काम केलं तरी लोक चुकीचं म्हणतात, पण आता मी चांगलं काम करायला कोणाला दुःख व्हायला गरज नाही. आणि त्यात पत्नीचं आणि मुलांचं म्हणलं तर ह्याच्यामध्ये मला सपोर्टच आहे की तुम्ही करा, चांगलं काम करायला आम्ही बाकीचं काम बघतो आणि त्याच्यातून तुम्हाला जे चांगलं वाटतं ते करा म्हणते. मला हे करतो मी आपलं. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी देशसेवा करून रिटायर झालेले मेजर सध्या या गावासाठी देवदूत ठरलेले आहेत. रिटायर झाल्यानंतरही त्यांची देशसेवा या ठिकाणी अविरतपणे सुरू आहे आणि अशाच या मेजरला आमच्याकडून देखील एक मानाचा सल्यूट. BCG न्यूजसाठी अशोक कांबळे, मंगळवेढा.